झी 24 तास एक पाऊल पुढे. स्वतः केली तुम्ही? स्वतः केली आमच्या लोकांनी. ती जी सुविधा तुम्हाला जेवणाची पाण्याची वगैरे मिळाली ती वाजवी दरात होती का तिथेही तुम्हाला माफक किमतीपेक्षा खूप जास्त किंमत मोजावी लागली? नाही, माफक किमतीपेक्षा जास्त किमती मोजावी लागली. पण आमच्याकडे काही स्वतःचं जेवण वगैरे होतं, आम्ही ते घेतलेलं आहे आणि रूमचं भाडं वगैरे जास्त द्यावं लागलं आम्हाला. बरोबर आहे. आपण पाहिलं मुन्ना सोनार यात्रेत अडकलेले त्यांची काय व्यथा होती. खूप जास्त पैसे देऊन सुद्धा अन्न मिळवायला किती अडचणी आल्या ते आपण पाहतो. आपल्या सोबत आणखीन एक असेच यात्रेकरू आहेत, त्यांचे नातेवाईक अडकलेले आहेत. राम, बोला. राम, माझे नातेवाईक, मी नागपूरवरून बोलतोय. बोला. माझे नातेवाईक आहेत प्रदीप गुल्हाणे, स्वरूपा गुल्हाणे आणि 4 वर्षाचा मुलगा कृष्णा गुल्हाणे. त्यांचा संपर्क 15 तारखेपासून नाही आहे. कुठे अडकले काय काहीच संपर्क होत नाही आहे. तुम्ही तिथल्या प्रशासनाला संपर्क केलात का रामजी? त्यांना विचारलात का? तुम्हाला काही त्यांच्याकडनं मदत काही माहिती मिळाली का? सगळीकडे इथे कलेक्टर ऑफिस वगैरे जे आहे सगळ्यांना विचारलं आहे, पोलीस स्टेशन वगैरे, पण कुठून काही असं काही सगळ्यांचं म्हणणं आहे की संपर्कच नाही होत आहे. त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. मला तुमच्यावर गुदरलेला प्रसंग, तुमच्या मनातलं असलेलं शंकांचं थैमान काहूर मी सगळं समजू शकतो, परंतु तुम्ही महाराष्ट्र शासनाला या संदर्भात विचारलात का की नेमकं काय केलं पाहिजे आता? नाही, ते सुद्धा संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहे, पण उत्तर काहीच होतं की तिथली कनेक्टिव्हिटी होत नाहीये किंवा हे संपर्क होत नाहीये. आम्ही सगळं हतबल झालो आहे. रामजी, तुम्हाला असं नाही का वाटत की कुठेतरी आपण निसर्गाची हानी केली त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारची हानी झाल्यानंतर जी व्यवस्था पटकन उभी राहायला पाहिजे ती व्यवस्था उभी करण्यात आपण कुचकामी ठरलो? नाही, ते तर आहे, कारण 5 दिवस झाले. 5 दिवसामध्ये जे काही व्हायला पाहिजे होतं ते आणखी काही झालं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं पुढच्या 2-3 दिवसात काय होईल असं वाटतं? तुमचा धीर कुठेही खचू देऊ नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. झी मीडियाच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी या सगळ्या ठिकाणी आहेत, तेही हा कार्यक्रम बघतायत, ऐकतायत. त्यांच्यापर्यंत मी तुमची नावही पोहोचवतोय. राम बुटले त्यांचे नातेवाईक आहेत. तुमच्या नातेवाईकांची नावं जरा पुन्हा एकदा सांगा. प्रदीप गुल्हाणे, प्रदीप गुल्हाणे, स्वरूपा गुल्हाणे, स्वरूपा गुल्हाणे, कृष्णा गुल्हाणे. कृष्णा गुल्हाणे हे तिघही आता राम बुटले यांचे नातेवाईक, नागपूरचे राम बुटले आहेत. त्यांचे नातेवाईक आता सापडत नाही आहेत. गेले 5 दिवस त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकत नाहीये. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती आलेली आहे याचा मी अंदाज आता बांधू शकतो. झी 24 तास, झी मीडिया हे सगळे तुमच्या बरोबर आहेत, एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. धन्यवाद राम. आता ठिकठिकाणी काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया. केदारनाथाचं मंदिर तेवढं वाचलंय. मंदिराच्या आजूबाजूला उरलाय तो फक्त ढिगारा. केदारनाथ जवळचं गौरीकुंड उद्ध्वस्त झालंय. सुरक्षित आहेत त्या फक्त केदारनाथ मंदिरातल्या मूर्ती आणि तिथला नंदी. गंगोत्री जवळची परिस्थिती काय आहे? गंगोत्रीमधून सगळे भाविक गेले 3 दिवस चालत येत आहेत. 100 किलोमीटरचा प्रवास भाविक पायी करतात. लक्षात घ्या, जे साधारणतः अशा यात्रांना जातात त्यांचं वय 50-60च्या पुढे असतं. ती मंडळी, ती भाविक 100 किलोमीटरचा प्रवास पायी करतायत आणि तो सुद्धा पहाडातून, चिखलातून, अशा खचलेल्या मनस्थितीत. रस्ते खचल्यानं वाट सापडेल तितके लोक चालू लागलेत, कारण दिशा दिग्दर्शक असं काहीच उरलेलं नाही. डोंगर, दऱ्या, जंगल पार करतायत. जेवणा खाण्याची कुठलीही सोय नाही. काही जणांचा डोंगर चढताना पडून मृत्यू झालाय. इतकी भयानक परिस्थिती आता त्या भागात आहे. प्रशासनाची मदत नाही. या पुरातून सुटलेल्या जेवढ्या लोकांशी आमचा प्रतिनिधींचा संपर्क झाला त्यांनी प्रशासनाला लवकर न मदत केल्याची तक्रार केली. त्या सगळ्यांना स्थानिकांनी मात्र मनापासून मदत केली. त्याच मार्गामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. साध्या पाण्याच्या बाटलीला तिप्पट चौपट द्यावे लागत आहेत. आपण पाहतायत उत्तर काशीमध्ये सध्या काय चाललंय ती परिस्थिती आपण आता जाणून घेऊया. उत्तर काशीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी. मी या घराचा
घराचा जर दरवाजा वाजवला किंवा या घराच्या दरवाजाची जर कडी वाजवली तर मला प्रतिसाद येईल का? याच्या आतून कोणी मला उत्तर तरी देईल का? या प्रश्नांची उत्तरं फक्त नाही आणि नाहीच आहेत. कारण आपण माझ्या मागे पाहू शकत असाल 3 ते 4 दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामध्ये उत्तर काशीमध्ये झालेल्या ही या घरांची अवस्था आहे. काही दिवसापूर्वी इथे लोक राहत होती. ह्याच्या फक्त आता काही खुणा इथे उरलेल्या आहेत. इथे आपण लहान मुलांचे शूज बघू शकत असाल, कोणाचे कपडे बघू शकत असाल. ह्या खुणा फक्त इतकंच जाणून देत आहेत की इथे काही दिवसांपूर्वी लोक राहत होती. पण हे उत्तर काशीमधलं असं घर आहे जे उत्तर काशीमधल्या लोकांची व्यथा सांगतंय. जर इथे घरच उरली नाहीत तर इथली लोक कुठे गेली ह्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट बलवंत सह रश्मी पुराणिक. उत्तर काशी मधली परिस्थिती सांगते आहे रश्मी पुराणिक. तुला विशेष धन्यवाद. मला माहिती आहे कुठच्या परिस्थितीत तू तिकडे पोहोचली आहेस. आता तू काय परिस्थिती आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आज दिवसभर तुला खायला मिळालं असेल की नाही याची मला कल्पना आहे. पाणी प्यायला मिळालं असेल की नाही हेही मला माहित नाही. परंतु एका जिगरबाज पत्रकाराप्रमाणे तू तिथं अनेकांना धीर देतेस. तिथली बातमी सर्वसामान्य जनतेपर्यंत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतेस. धन्यवाद रश्मी. पुन्हा एकदा तुझ्यासारख्या जिगरबाज पत्रकारांनीच आज ही पत्रकारिता जिवंत ठेवलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.